नमस्कार मित्रांनो, मी यश सरके स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोरर्समध्ये आणि वाराणसी डे 3च्या ब्लॉगमध्ये. आणि आमचा आता नाश्ता झालेला आहे. आता अंदाजे वाजले 11:15 झालेले आहेत आणि आता आम्ही गणपती मंदिरात चाललो आहे. पण जे मिळत नाही आम्हाला, आम्ही फिरतो आहे. आमचा बघा इथे मॅप लावलेला आहे. 4 दिवसासाठी दीप मालपेकर आमचा मॅप आहे, गाईड आहे, आम्हाला रस्ता दाखवतोय तो. आणि आम्ही आता घुमून फिरून परत काशी विश्वनाथ मंदिरातच आलो आहे. आता बघावं लागेल की ते मंदिर आहे कुठे. हां हां ठीक आहे ना, म्हणजे आता बघूया, बघत राहा. वाढमध्ये फाटतो रे, ते पूर्ण फोटो फाटतो. तर मित्रांनो, आम्ही आता इकडे आले त्या विहिरीजवळ. त्या विहिरीचं नाव काय? चंद्रगुप्त पीर. चंद्रगुप्त पीर. म्हणजे याच्यात आपल्याला डोकावून बघायचं असते. आणि जर तुमची सावली दिसली त्याच्यात तर काय नाही, आयुष्य खूप हां मोठं आहे. पण जर नाही दिसली तर 6 महिन्यात पेटी. नीट बोल जरा. नाही म्हणजे असं सॉरी, असं चेष्टा नाही करत आहे मी, पण माझी दिसली म्हणजे सर्वांची पण आमची दिसली, आमची सर्वांची दिसली, सर्वांची दिसली. माझी पण दिसलेली आहे. भीती होती. हां भीती होती. आम्ही अगोदर नव्हते बघणार, पण दिसली आम्हाला. आणि इथे येऊन थोडासा पाणी प्यायचा असतो, आम्ही तो पण पिलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही आता इथे आलेलो एका शिव मंदिरात, ज्याच्यात जे शिवलिंग आहे ते पाताळामध्ये म्हणजे जमिनीच्या आत आहे. आणि तिकडे ॲक्च्युली ते मंदिर आहे, तिकडनं एंट्री आहे, पण ते सध्या बंद आहे. आणि इथे त्यांनी शिवलिंगच्या वरतून एक इकडे जे खूप सारे मंदिर आहेत ना, ते कसं रोज सुरू नसतं. मेन तिथी असेल किंवा समजा महाशिवरात्री असू दे किंवा, आणि इकडनं ते आता फक्त त्यांनी दाखवलेलं आहे. ते बघा, ते शिवलिंग आहे तिकडे, शेषनाग दिसतंय. एक्सप्लोर करतो आम्ही घाट वगैरे सगळीकडे. मस्त वॉल पेंटिंग्स आहेत. चालत फिरतो आम्ही. थोडं कुंदनचा एक्सपिरियन्स घेतोय, पण आम्हाला झोया नाही भेटत आहे आमची. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ठीक आहे. तर मित्रांनो, इकडे पण आता पेंटिंगचं काम सुरू आहे. म्हणजे आता इकडे पण गर्दी होणार. तर आम्ही आता सर्वात पहिले लोक आहेत आम्ही हे बघणारे. तर ही व्हायरल करा ब्लॉग, म्हणजे लोकांना समजेल इकडे पण आहे. पण इथे येऊन प्लीज घाण करू नका आणि थोडंसं काय बोलतात, मर्यादा राखा. नुसते व्हिडिओ फोटो काढायला येतील तीच गोष्ट बरोबर आहे, पण थोडंसं रिस्पेक्ट ठेवणं जागेचं गरजेचं आहे. ते ठेवा. आणि आपण तर झाला ऑलमोस्ट ना, आपलं ऑलमोस्ट सगळे फिरलं. आता थोडेसे घाट्स बाकी आहेत, नंतर सिटीमध्ये जाऊन शॉपिंग करायची आपल्याला. बस. One eternity later. ओके. तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहेत म्हणजे असंच खायला जायला. आणि थोडंसं आता लास्टचा दिवस आहे आमचा आज काशीत. आय मीन नाईट, सॉरी, लास्ट नाईट आहे आमची काशीमध्ये. तर आम्ही आता थोडं एक्सप्लोअर करणार, इन द सेन्स फक्त खाण्याची गोष्ट काय असेल ती. आणि परत अस्सी घाटवरती जाऊन बसतील थोडा वेळ आणि बस नंतर रूमवर जाऊन झोपतील. कारण का उद्या सकाळी आमची 10:30ची ट्रेन आहे. तर लवकरच आम्ही स्टेशनला पोचू. दुसरं काय, मजा तर आली. मजा आली की नाही आली? एक नंबर. अजून खायची मजा वेगळी आहे. हां, चाट वगैरे ट्राय करायचं आपल्याला. चाट वगैरे. बरोबर. तुला मजा आली की नाही आली? तुला रे? तरी तर तुझं BHU राहिलं, पण ठीक आहे. सॉरी. इट्स ओके. हा ए विनायक तरी त्याचं BHU राहिलं. आमच्या एका व्यक्तीचं जरा दुःख हे झालं, त्याला हे नाही झालं. पण एक व्यक्ती आमचा हा जाम तरतरीत आहे. त्याला ज्या मंदिरात जायचं होतं त्या मंदिरात आम्ही घेऊन गेले. हे बघा, याचा चेहरा बघा. तो खुश झाला, त्याला एक जण खुश झाला. BHU मध्ये तसं तर काय नव्हतं एवढं, फक्त ते बिर्ला टेम्पल वगैरेच होतं आणि खूप लांब होतं. ते इकडून 6 किलोमीटर होतं. खाऊ देतो आम्ही, आपण दुसरा काहीतरी करू म्हणून आता आम्ही घाटवरती वगैरे जाऊन मस्त आराम करतो. आराम नाही म्हणत त्याला, बसणार. सायलेन्स. हा, थोडंसं पीस
पीस घेतील असं आमच्या अंगात पॉझिटिव्हिटी. येस, ठीक आहे, बाय. ओके, तर मित्रांनो आम्ही आता आलेलो भदैनी घाट आणि तिकडे आम्ही मॅगी खात होतो. मॅगी खाऊन झाली, मॅगी तर एकदम जबरदस्त होती. हे दादा आहेत, या दादांकडनं आम्ही मॅगी खाल्ली, चहा पण पिला. त्याचबरोबर आम्ही उद्या निघणार आहेत, तर आम्ही त्यांना जस्ट विचारलं की तुमच्याकडे कांदा आणि टोमॅटो मिळेल का आम्हाला. आमच्याकडे ते कुरमुरे आहेत, कुरमुरे आहेत ते कसे या या बोल बोल बोल. ते कसं फ्रेम मध्ये आला नाही का त्याला, तर बाहेर हो. ये रे उभा. हा, तर सांगायचा उद्देश असा की त्या माणसाने आमच्याकडे, मी त्याला जस्ट विचारलं की तुमच्याकडे कांदा आहे का, टोमॅटो आहे का. न विचार करता त्याने अरे ले लो भैया ले लो. मग मी त्याला कुछ पैसा नाही भैया रख लो ऐसा त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही त्यांना पैसे दिले. तर आता म्हणजे माणुसकी नावाची गोष्ट सगळीकडे आहे, तर तेच दाखवायचं होतं. हा, लोक भेटायला पाहिजे, लोकांसोबत तसं वागलं पाहिजे आपण सर्वांनी. तर भैया आपका नाम क्या है? क्या बोल रहे? पीयूष चौरसिया. पीयूष चौरसिया. भैया का ठेला है इधर, देख लो. दाखव रे ठेला, दाखव. भैयाचा ठेला आहे. तुम्ही कधी बनारसला आपलं काशीला आलात तर नक्की विजिट करा. घाटाचा तो भदैनी घाट, हा 80 घाटच्या लेन मध्ये तुम्ही येऊ शकता. थँक्यू भैया. तर मित्रांनो आता आमचं नाश्ता पाणी ते सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या बाजूला चाललोय 80 घाट जवळ. मला रुद्राक्ष घ्यायचे, या माणसाने मला प्रॉमिस केलं. जर मिळाले नाही, चुकून सुद्धा मिळाले नाही, तर याचं काही खरं नाही. एवढं तुम्ही तुम्हाला आता म्हणजे साक्षीदार आहेत तुम्ही. काय भेटेल माझा शब्द ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कधी नक्की पूर्ण होईल. नाही झाली तर तुझं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेव. भेटेल पण रुद्राक्षासाठी मन साफ लागतं. मन साफ, आमचं सगळं साफ आहे. मन साफ पाहिजे मन सगळं, आमचं चरित्र वगैरे सगळं सर्व एकदम एक नंबर आहे, फर्स्ट क्लास. ठीक आहे. हा एडिट मध्ये बाकीचे क्लिप कापून घेतो. माझ्याकडे रॉ कंटेंट आहे, मी लिंक पाठवेल. चालेल डीएम करा ज्याला पाहिजे असेल. चालेल. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. लुच्चा. प्रायव्हेट ब्लॉग पण आहे. हो, प्रायव्हेट ब्लॉग आहे. प्रायव्हेट ब्लॉगर आहे. माझ्याकडे स्वतःकडे व्हिडिओ असतात जे रॉ कंटेंट असतं. कशाला तो प्रायव्हेट कशाला टाकतो सांगा. प्रायव्हेट भिकारीगिरी असते ती. आमच्याकडे ड्राईव्ह वरती जागा नाही, आमच्या फोन मध्ये स्पेस नाही, म्हणून ऑल अबाउट मेमरीज. हो. ठीक आहे, आता तसं सक्सेसफुल आहे आमची ट्रिप खरंच एकदम मस्त. तुम्हाला मी बजेट आहे ना, बजेट तुम्हाला ट्रेनच्या ब्लॉग मध्ये दाखव, म्हणजे लास्ट डे ब्लॉग जो इकडनं आम्ही मुंबईला जाऊ तो त्याचा ब्लॉग असेल तो. त्या ब्लॉग मध्ये अरे इकडे पण आहे बघा, इथे थांबू का? हा, टॉर्च बंद कर. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर 80 घाटला आलेत तर 80 घाट जवळून जर तुम्ही थोडं तिकडनं 80 इथे आले तर इथे राहा आपलं. तर इथे पूर्ण घाट जे आहे टोटल, त्या पूर्ण घाटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिला घाट रविदास घाट आहे. तर 80 घाट हा सेकंड नंबरवर येतो. सर्व जे लोक काय करतात, 80 घाट मेन सिटी मध्ये येतो ना, तर 80 घाट पासून पूर्ण नमो घाट पर्यंत चालत जातात, म्हणजे पूर्ण घाट होतात. इकडे थोडी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे हे किती घाट आहेत, तर टोटल 84 घाट आहेत. तर मग त्यांची इन्फॉर्मेशन की कोणत्या घाटवरती काय आहे काय नाही हे दिलंय. तर या एका याच्यावरती तर साधारणतः 40 दिले. आम्हाला इथे जायचंय. आज आम्हाला केदारघाटला आम्हाला इथे जायचंय. कारण मी तुम्हाला सांगतो, कारण ह्या माणसानी मला सांगितलं रे तुला रुद्राक्ष घेते 80 घाटला मिळेल, 80 घाटला मिळेल. बरं ठीक आहे. आणि आम्ही आता 80 घाटला आलो. आता 80 घाटला आलो तर एक पण रुद्राक्षवाला नाही. रुद्राक्षवाला नाही असतला भाग नाही, रुद्राक्षवाला आहेत. मला कसा पाहिजे की जो त्या फळातनं मला काढून देईल त्यातला मला पाहिजे. आता मी याला फरफडत घेऊन जाणार आहे केदारघाट पर्यंत. आता तुम्ही बघत राहा, तरी आता कंटिन्यू कर. फरफडत म्हणजे त्याच्यासाठी मन शुद्ध लागतं. मन शुद्ध लागतं आणि चरित्र दोन्ही शुद्ध. आपण इकडे येऊया. इकडे सगळे घाटची इन्फॉर्मेशन दिली. तर तुम्ही जर एक्सप्लोर करत असेल तुम्ही या रोडला पकडून कंटिन्युअसली. नाही पण हे अर्धेच आहेत, त्या साईडला इकडे या साईडला. आणि दुसरी गोष्ट इकडे जरा दाखवा बघा मित्रांनो. जर तुम्ही इथे आलेत तर मला इथे दिसते की लोक कदाचित त्याच्यावरती बसलेत किंवा पाय वगैरे ठेवलेत, तर प्लीज त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. मला माहिती आहे तुम्ही ते गंगा आरती वगैरे बघायला येतील. तुम्हाला आम्ही रेकमेंडेशन द्यायची असेल तर काय करा, तिकडून ती पहिली जी घाट आहे ती लाइटिंग दिसते बघा, तिथून सुरू करा. ही 80 घाट
हा जो पूर्ण पट्टा आहे नमो घाट पर्यंत ते- साधारणतः 3 तास लागतील, 2.5 ते 3 तास लागतील. हा, walking. वॉकिंग आणि फोटोज वगैरे काढून तुम्हाला अजून थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण जर एकदा ते केली तुम्ही आणि फक्त घाट नका फिरू, मध्ये थोड्याशा गल्ल्या आहेत, गल्ली. तिथे आतमध्ये घुसा, आम्ही आज काय खूप खावा, गल्ली हे ते करा. आम्ही खूप चाललो यावेळेस, नाही म्हणता 50 किलोमीटर आरामात, चाललो, आरामात. पुढे मागे अक्षरशः पाय दुखतायत. पण शेवटी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण की वेगळा आपण एकदाच येतो अशा अजून जागेवर. 50 मध्ये 2 किलोमीटर ऍड करा, अजून जायचं पुढे. अजून आता परत हॉटेलला जायचं 1 किलोमीटर. हॉटेल तर ते आहेत. आधी केदारघाटला जायचं. केदारघाटला इथे रुद्राक्षला घेऊन जाऊ आपण. ते तर घेऊनच जाणार मी, घेऊन जाणार. घेऊनच जाणार. हे आले नाही आले तरी मी जाणार. तुम्हाला काय आयटिनरी पाहिजे असेल, प्लॅन पाहिजे असेल, डीएम करा, कमेंट करा. तुम्हाला फुल प्लॅनिंग देऊ आपण. हॉटेल स्टे पण देऊ. एक्सप्लोरर्स नाव सांग. हा, एक्सप्लोरर्स वर देऊ. हे तर जरा प्रमोशन करूया. प्रमोशन त्याला ब्लॉग मारले आणि प्रमोशन तू करणार. वाव. A few moments later. आता आम्ही जात होतो तर आता संध्याकाळचा टाइम आहे. संध्याकाळ म्हणजे 9, 9:30 झालेले होते. 9 वाजता साधारणतः इकडे बऱ्याच जागेवरती आरती सुरू होते. तर आता गौरी केदारेश्वराची पण आरती झाली. आम्ही ते रुद्राक्षात येत होतो म्हणून आम्हाला भेटलं नाही, पण आम्ही दर्शन तर करून घेतलेले. गौरी केदारेश्वरचं खूप महत्व आहे, ते पण झालं आपलं. रुद्राक्ष घेऊन झाले, त्याच्या अंतर्गत एकदम चांगलं झालं. आणि बऱ्याच लोकांच्या मनात शंका असते की मणिकर्णिका घाट किंवा काही स्मशान वगैरे असतं, ते झाल्यानंतर डायरेक्ट मंदिरात नाही जायचं, पहिले स्नान वगैरे करायचं हे ते. पण इकडच्या लोकांची मान्यता अशी आहे की बाबा शेवटी महाकाल बाबा शेवटी संस्थांमध्येच राहतात. मग आपण कशाला मनात संकोच घेऊन फिरतो की अरे नाही आपण अशुद्ध झालो हे ते. म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांचं तेच म्हणणं. म्हणजे आम्ही जे रुद्राक्ष जिकडून घेतले ना, ते काकाच आम्हाला तसे बोलले की हा इकडे म्हणजे बाबा कारण का आमचं असं म्हणजे आपण असं आमच्या मनातच शंका, आमच्या मनात स्वतः शंका होती की अरे आता स्मशानात गेलो तर लगेच पाणी शिंपडा, अंघोळ करा. आम्ही इकडनं जेव्हा लागत होते तेव्हा तो कोणता घाट होता? हरिश्चंद्र घाटचं जे शमशान आहे ते आम्हाला लागलं लाईनीत. हा, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही विचारलं त्यांना की आम्ही काय केलं पाहिजे. पण ते त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आम्हाला पण वाटलं जर आपण आपले विचार परिवर्तित केले पाहिजे. काही जागेवरती हा ठीक आहे बाबा आपण घर परिवारात राहतो मग ठीक आहे, पण इकडे जेव्हा येतो महाकालच्या नगरीमध्ये येतो म्हणजे महादेवाच्या नगरीमध्ये येतो तर मग शेवटी आपण आपण इकडचं राहूच शकतो. कारण की इकडे लोक जन्म असू दे, मृत्यू असू दे किंवा रोजचं राहणं असू दे, सर्वाला सामान्यता देतात, आनंद व्यक्त करतात. म्हणजे आता पहिल्याच दिवशी आलो ना मी, हात दुखला, हात दुखायला लागला तर थांबा. हे बघा हे आमचे ब्लॉगर उलट झालं वाटतं. आता ते हे कर ना हा ठीक आहे मित्र, कट कॉपी पेस्ट होईल ठीक आहे. पण मित्रांनो मला एक असं वाटतं की बनारस, वाराणसी, काशी म्हणजे पीस, ज्यांना पीस हवाय, शांतता, जे भटकलेत पूर्ण म्हणजे मेंटली, त्यांनी तर मला असं वाटतं की त्यांनी काशी व्हिजिट केलंच पाहिजे. नुसतं सोशल मीडियासाठी नाही तर एक मेंटल पीस साठी, एक पॉझिटिव्हिटीसाठी त्यांनी काशीला यावं. बाबा काशी विश्वनाथचं दर्शन घ्यावं, कालभैरवांचं दर्शन घ्यावं, घाटवरती येऊन थोडं टाइम स्पेंड करणं. आता आम्ही साहजिक आहे, आम्ही कंटेंट बनवला, मी नाही म्हणजे असं काही खोटं बोलत नाही. त्याचबरोबर आम्ही जी आरती चालू होती, गंगा आरती, तीही आम्ही विजिट, म्हणजे असं होतं की जिथे कंटेंट काढायचं होतं तिथे आम्ही काढला, पण जिथे मला असं वाटलं की अरे नाही मला त्या मुवमेंटला जगायचंय तर मी तो मुवमेंट जगला. म्हणजे आम्ही सर्वांनीच, असं मी असं नाही म्हणत, पण आम्ही सर्वांनी. सो या आमचं म्हणजे ट्रिप ऑलमोस्ट सक्सेसफुल आहे. ऑलमोस्ट म्हणजे आता फक्त ट्रेनचा प्रवास जाताना आमचा फक्त एकच झोल आहे की स्लीपर झाले, एसी थोडी बुक नाही झालं. आमच्याकडे जाताना एसी येताना एसी होतं, जाताना आमचं स्लीपरच आहे. स्लीपर मध्ये पण असं आहे की आमच्याकडे खालची एक पण सीट नाही, एक तर मिड आहे त्याचं अपर आहे. म्हणून जरा त्याच्यात काय माहिती काय होईल, नाही बघू, होऊन जाईल, ऍडजस्ट होऊन जाईल, महादेवांची इच्छा. पण इकडे या तुम्ही. आमचा कसं सेमिस्टर होती, आम्ही डीएस डायरेक्ट सेकंड इयर, आम्ही जेव्हा नवीन कॉलेजमध्ये गेलो नवीन लोक भेटले, आमचं एवढं हे झालेलं ना, अनस्टेबल होतो. अभ्यास हे ते, असाइनमेंट, होमवर्क हे ते, पूर्ण म्हणजे अभ्यास करा, coding करा, हे करा ते करा, स्ट्रेस हे झालेलं. पण पाहिलं झालेलं सर्व. इथे आल्यानंतर काढूया नेक्स्ट लेवल झालं. आणि इट्स ऑल अबाउट कम्फर्ट. तुम्ही जेवढा आरामात फिरायचं तेवढा आरामात फिरा, एकदम तुम्हाला वाटतं तेव्हा फिरा, तेव्हा बाहेर निघा, एन्जॉय करा मस्त. हर एक मुवमेंट असेल तो एन्जॉय करा आरामात, खात पीत. तिकडे कचोडे फेमस आहेत, तिकडे भाजी, ते भाजी रोटी वगैरे असं काय. तुम्ही कंटेंट बनवा, साहजिक आहे, तुम्ही कंटेंट बनवा, एन्जॉय करत. पण जी वेळ जिथे वेळ आहे
की तुम्हाला शांतपणे बसून ती गोष्ट ऐकली पाहिजे किंवा ती गोष्ट जे काय कार्य आणि आहे मी ते- आहेत ना अशा लोकांना बोलवा ज्यांना पण तीर्थ करायमध्ये इंटरेस्ट आहे. हा म्हणजे जर तुम्ही येताय तिकडे आम्ही साहजिक आहे, आपण मुलं येणार, आपण थोडे शिव्या देणार, मजाक मस्ती करणार, पण ज्यांना इंटरेस्ट आहे खरंच, हा बाबा हे मंदिर लांब आहे, किती पण 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालत जायचं पण मंदिर करायचंच आहे, अशा लोकांना आणा. आता आम्ही काशी विश्वनाथला नाही तरी बोलता आम्ही 4 तास उभे होते 4 तास उभे होते. पण आम्ही सर्व पुरे होते. हा सर्व पुरे एकही असा तेव्हा नव्हता आम्हाला की कंटेंट नाही बनवलं, आम्ही एवढे पडत होते म्हणजे हा. रस्त्यावरती आम्ही झोपलो, आमची झोपलो ही पण होतो. इच्छा पूर्ण झाली हा. रस्त्यावरती झोपायची. आम्ही रस्त्यावरती पण झोपलो. आमच्या घरच्यांना पण माहिती नाही, जे ब्लॉग बघतील तेव्हा समजते. आम्ही हे बोललेत ते आम्ही काय फोटो व्हिडिओ काढले नाही काय तिकडे. कारण की तेव्हा लॉकर मध्ये ठेवायचे होते हा, phone फोन वगैरे. आम्ही लॉकरला आणि आम्ही ठेवले. घाईत होतो म्हणून बोललो ठीक आहे चला, पण मग शेवटी सॅक्रिफाईस इज नीडेड हा sacrifice. असं. पण रस्त्यावरती पण झोपलो. दर्शन केल्यावरती एवढे म्हणजे हा. असं आतून Peace, एवढं peace. पीस म्हणजे असं एक वेगळीच ऊर्जा आली की ऊर्जा आमची आली. थकलेला थकान होती वगैरे सर्व ते सर्व दूर ओव्हर झालं. थिंकिंग माइंड ज्यांचं पण असेल, असं. मला तरी त्याचं म्हणणं आहे ओव्हर थिंकिंग माइंड ज्यांचं पण असेल त्यांनी तर 100% एकदा तरी आयुष्यात एकदा तरी बनारस ला वाराणसी काशी विश्वनाथजींचे दर्शन घेतलेच ना. आणि फिरा जेवढं मस्त एन्जॉय करतात जेवढं आणि हा आमचा फर्स्ट आहे पण आपण यापुढे पण आणि खरं तर आमची फर्स्ट ट्रिप होती महाराष्ट्राच्या बाहेरची. म्हणजे आम्ही जायचो अजून एकदा पण ट्रिप नाही केली आपण. नाही, आमचा एक म्हणजे- फार्म हाऊसच होता हा त्याच्यानंतर फार्म हाऊसला आम्ही जायचो. आता बघू, म्हणजे कारण की आम्ही खूप बजेट खाली खिचला. आमचं बजेट आम्ही रिव्हील करू रिव्हील करू Last- लास्ट ब्लॉग मध्ये रिव्हील लास्ट पण एन्जॉयबल आहे. तुम्हाला बजेट जाणून घ्यायचं असेल तर हॅलो गाईज, थँक्यू गाईज. हे संपेल येस. काम फुटला रे. तो गाईज पानी बताइएगा ना तो उसके अंदर पानी गाय करके धूल करके तो उसके बाद बजाय फिर जब बजा कीजिएगा उसको पानी डालिए फिर उसको रख दीजिए फिर से रख देंगे और इसके पूजा बाद वगैरह पानी डालिएगा और पूजा वगैरह कैसा करते हाँ हाँ बस ऐसे ही बजा सकते हैं हैं? ऐसे ही बजा पूजा ऐसे वगैरह। और इसको खाली नहीं रखना रहता ना, पानी डाल के रखना। नहीं 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 जब बजा कीजिएगा पानी डाल के इसको ऐसे पूरा पानी गिरा करके फिर ऐसे रख दीजिएगा ऐसे जूठा मत रखिएगा झूठा मत रखना। और इसको खाली नहीं रखते ना, रखते वक्त पानी थोड़ा सा रखना। हाँ जो भी जग वगैरह होगा वो सब डालिए। अभी तेरे हिसाब से एक बजा। तेरे हिसाब से एक बजा दे चल. एक नंबर. तर आता मी शंख घेतलेला आहे, रोज प्रॅक्टिस होणार, आपल्याला थोडा येत नाही बऱ्यापैकी, हसतील तुम्ही लोक आमच्यावरती, पण त्याच्याकडूनच वाजून घेतला मी. तर केलं त्यांनी बार्गेन बार्गेन केलं. खूप चांगला माणूस आहे. नाम काय त्याला? नैतिक नाम नैतिक नाम है. है. बहुत ईमानदार आहे. और 80 घाट वरती आहे मित्रांनो. 80 घाट वरती जर तुम्ही आला, पहिलंच दुकान आहे 80 घाट वरनं जर तुम्ही आले तिकडनं तर याच्याकडनं नक्की घ्या. याने आम्हाला खूप चांगला डिस्काउंट दिलाय. हमारे सब्सक्राइबर्स को भी दे देना भैया. ठीक है. ये याच्याकडनं काय घ्यायचं असेल शंख वगैरे हाँ सब्सक्राइब करना भाई मेरे चैनल को. एक्सप्लोरर्स नाम है अपने. हाँ अरे मस्ती नहीं कर रहा. चलो धन्यवाद. आपल्या भेटले वस्तू. हा चलो बाय बाय. आता आम्ही चाललेत हॉटेलला. पण एक जोक आमच्या सोबत सकाळी झालेला जो सांगायचं विसरलो. प्रेम सोबत झालेला की प्रेमला म्हणजे आम्ही तिथे जे शंकराचं जे पेंटिंग होतं तिकडे एक पोरगी होती. एक पोरगी होती तिने प्रेमला सांगितलं की नाही प्रेमचं थोपडा दाखवतं रिएक्शन कॅप्चर करा. तर प्रेमला तिने फोटो काढायला लावले. प्रेमनी काढले पण आणि नंतर हा आणि तिला आवडले पण फोटो. हा त्याच्यानंतर तिने प्रेमला विचारलं कुठून आहे काय आहे. एकदम तारीफ केली चांगले फोटो काढतोय वगैरे. नाव विचारलं, नाव सांगितलं, इंस्टाग्राम आयडी मागितली. बंदे ने भाई ने आयडी दिया ही नाही. नाही बोलली डायरेक्ट नाही बोलला. बोलला तर शिव्या मारायला लावू नको. सिग्मा म्हणजे बघा आमचे पोरं किती साधे आहेत. बघा तुम्ही पण कोणाला पण पुढे जाऊन यायचं असेल आमच्यासोबत पण आता त्याला रिग्रेट या गोष्टीचं होतं. रिग्रेट या गोष्टीचं होतं की त्यांनी तिला नाव पण नाही विचारलं. आता आम्हाला सांगत होता दुःखद कहाणी. हे आपल्याला अपोजिटला जायचं. म्हणजे आमचे पोरं हे बघ लेफ्ट हे बघ. तर तुला कसं वाटतंय असं जरा माहितीये तुला वाईट वाटतंय पण ठीक आहे. मित्रांनो आम्ही जरा इकडनं सर सरळ आम्ही जरा क्रॉस करतो.
कुत्रे आमच्यावर भुंकतायत मित्रांनो. कुत्रे भुंकत होते. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. हा रस्ता आहे का? नाही इकडे त्या साईडला. सरळ सरळ. ठीक आहे, तर आता हे बघ आम्ही रस्ता पकडलेला आहे. तुझ्यावर तुझ्यावर. हा प्रणय, तुला काय वाटते की तुझी इच्छा पूर्ण केली आम्ही? पीस बस. एवढं तुझ्यासाठी अख्खा जो प्लॅन होता आजच्या दिवसाचा, जो आम्ही 10 किलोमीटर जास्त झालं याच्यासाठी. हा 10 किलोमीटर जास्त झालो कॅमेऱ्यावरती. हात आहे. हा नाही नाही 10 किलोमीटर जास्त चाललो, पण ठीक आहे, आता तो खुश झाला. खुश आहे. फक्त ते जे काय ते विराटचं फक्त BHU राहिलं. बीएचयू राहिलं. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी राहिली त्याची. आम्ही इकडे आणि- गव्हर्नमेंटची घाबरतो, डॉगेश भाईची. नाही घाबरत, तुम्ही घाबरत. पण प्रेम, तुला काय असं वाटते की महादेवाने तुला एक संधी नाही, इशारा दिलेला तुला? इशारा दिले. ते राईट पुढूनच आहे ना. हा पण इशारा दिलेला तुला, जे तू नकारलास. आता महादेव बोलतील मी या पोराला दिलेली एक चान्स. अरे नाही रे, आता मम्मी लाट नाही घातलं. अरे काकी ब्लॉग बघतील तर. राईट आहे. झील तरी बघणार आहे का त्या दिवशी? पप्पांना लॉकची लिंक पाठवूया. पप्पांना लॉकची लिंक पाठवूया. हा, आणि समोर कुत्रा आहे मित्रांनो, ज्याच्यात विनूबाईची फाटलेली आहे. विनूबाई नो चान्स. हा, सकाळ आपल्या प्रेमच्या अंगावर आलेला, पण प्रेम भाई हिंमत मला ट्रेनर एकदम सरळ. ठीक आहे मित्रांनो, हा व्लॉग आजचा इथेच एंड होतो. उद्या ट्रेन मध्ये तुम्हाला हिशोब वगैरे लागेल. आता एक फायनल आम्ही बजेट काढू. यामध्ये सपोर्ट दीपांकर नोट मार्केकर. सेटल करणं असू दे, कॅल्क्युलेशन असू दे, किंवा नॅव्हिगेशन असू दे. स्पेशल थँक्स याला. म्हणजे आमचे ट्रिपचे अध्यक्ष मी, उपाध्यक्ष हा, ट्रिपचा काय बोलतात सूत्रधार ना त्याला, जे खजिनदार बरोबर. खजिनदार हा, आणि बाकी सगळे आमचे कार्यकर्ते. हे सर्व कार्यकर्ते. आमचा अजून एक ऍक्च्युली उपाध्यक्ष होता, पण जरा त्याचं गडबडलं. बनारसची आयडिया शेवटी मीच दिली, हा. कारण की या सर्वांना उज्जैनला जायचं. आयडिया याची होती, साहजिक आहे, पण जे पैसे वाचून ज्या गोष्टी प्लॅन करायच्या होत्या त्या सगळ्या जरी आमच्या सर्वांच्या असल्या तरी याच्यात मोठा हातभार माझा आहे की नाही त्याचं सगळं तुम्ही सांगा. अजिबात नाही. कारण की खाणाऱ्या व्यक्तीला नाही नको करतो. हा, खाणाऱ्या व्यक्तीला नाही. तुम्ही तुमचं बजेट कमी होतं नाही, आपण बरोबर सर्व झालं. लेफ्ट आहे वाटतं, लेफ्ट. कोणावरती नाव नको टाकू. मित्रांनो, जरा मॅप बघायचे तुमच्याशी नंतर संवाद साधतो. पण हा, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. उद्या आपला ट्रेनचा व्लॉग येईल. सॉरी, म्हणजे उद्या इन द सेन्स जेव्हा येईल तेव्हा येईल. पण नेक्स्ट व्लॉग ट्रेनचा असेल, जो मला असं वाटते की तो मजेदार असू शकतो, कारण का तो आम्हाला ऍडजस्टमेंट वाला कंटेंट भेटणार खूप. स्लीपर कोचचा आहे तो. तर ठीक आहे, तुम्ही भेळ वगैरे बनवणार. हा, आणि त्याच्यात तुम्हाला फायनल बजेट पण मिळेल. सो तो बघा नक्कीच. नमः पार्वती पतये हर हर महादेव. बाय.